देवा, मला नाही माहिती गेल्या जन्मी मी कुठलं पुण्य केलंय म्हणून तू मला राजवाड्यांसारखा नवरा दिलास. त्यांचं प्रेम ना माझ्यासाठी सर्वस्व आहे. फक्त त्या प्रेमाला जपण्याची ताकद मला दे. चांद तू न भातला नि बावळाच्या कोरमी, गुलाम होनी तुझा उभा तुझ्या समोर मी. चांद तू न भातला नि बावळाच्या कोरमी, गुलाम होनी तुझा उभा तुझ्या समोर मी. तू चंचला तू कामिनी तू पद्मिनी तू रागिणी, तना मनात माझिया तुझी सदैव मोहिनी. उरात श्वास कोंडतो गाशी नको रुसू, शोधू सांग नेमके कुठे प्रिये तुझे हसू. काय झालं? उरात श्वास कोंड तुम्ही असे का बघताय? असं का बघताय म्हणजे? माझ्या सुंदर बायकोकडे बघतोय डोळे भरो. स्वानंदी मॅडम, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. थांबा ना, दार उघड आहे. अहो दार उघड आहे ना. कोणी येणार? दार उघड आहे. स्वानंदी मॅडम, कोणी येणार नाही. अहो दार उघड. समर, सॉरी, मी ते नॉक करून यायचं होतं मला. म्हणजे मी विसरून गेले की आता तुमच्या खोलीत यायचं म्हणजे नॉक करून यावं लागणार ना. काकू, तब्येत कशी आहे तुझी आता? बरी आता. समर डॉक्टरकडे घेऊन गेला म्हणून, नाहीतर वाट लागली असती माझी. पण असं काय झालं होतं म्हणजे अचानक? एवढं का डोकं दुखलं? डॉक्टर काय म्हणाले? ते नाही, काहीच कळलं नाही म्हणून तिकडे घेऊन गेलो डॉक्टरांकडे. त्यांनी बऱ्याचशा टेस्ट केल्या तरी सुद्धा काही कळलं नाही. म्हणून मला यायला उशीर झाला, मध्यरात्र झाली. पण नंतर त्यांचं निदान झालं की बहुतेक करून हेवी ऍसिडिटी झाली असेल. दिलीत आता औषधं, बरं वाटतंय आता मला. पण ती औषधं घेत जा काकू वेळेत. हो ना. हो, पथ्यही पाळा जमलं तर. म्हणजे थोडं साधंच खा, असं मसालेदार तिखट. काही बरं नाही तब्येतीला तुमच्या. हो हो. बरं मला सांग, तू कशासाठी आली होतीस? अगं बाई, सांगायचं राहूनच गेलं. निकिता आली आहे खाली. काय माणसानं घेऊन आली आहे काही. कोण माणसं? ती काही ते म्हणत होती तुमची पहिली रात्र सुहाग. शिवाई मला बोलायलाही लाज वाटते. आजकालच्या मुली यांना लाज कशी वाटत नाही. आमची पहिली रात्र? मी आले सा. अगं बाई, स्वानंदी लाजायला लागली. उघड्यावरच मांडतात बाई ह्या सगळ्या. बरं झालं बाई, माझा जन्म या पिढीत झाला नाही ते. अगं हे सामान ठेवून ते डेकोरेशन वाले गेले कुठे? अगं अजून सामान आणलंय ना, ते उतरवतायत गेटवर. येतील. हे आणि एवढंच एवढंच? अगं एवढंच कसं असेल, आहेत त्यांनी आणलंय सगळं. तू काळजी नको करूस, भरपूर सामान आणलंय. कधी आणणार? आजी ऐक ना, मी काय म्हणते,
मी ना डेकोरेशनमध्ये जास्तीत जास्त लाल गुलाबाची फुलं वापरणार आहे. म्हणजे अख्खी रूम अशी रेड वाटली पाहिजे. कसं वाटेल? आणि मी काय म्हणते म्हणजे इतके गुलाब लावतो की नंदू आणि पिंट्याला असं वाटलं पाहिजे की आपण खोलीत नाही आहोत, गुलाबाच्या बागेमध्ये आहोत. हे पण एवढी फुलं आहेत ना? आहेत का म्हणजे मी एक्स्ट्राच मागवली आहेत. मी काय म्हणते, त्यांची जी पहिली ओरिजिनल गंडलेली रात्र होती ना, तेव्हा मी त्यांच्या रूममध्ये ते मसाला दूध ठेवलं होतं आणि स्वानंदीला चांगलं लेक्चर देऊन पाठवलं होतं. तसं करू का? हे बघ, नंदूला सांग आजीला पतवंड हवंय म्हणा. डन. काय की ते हल्लीची मुलं मुली ते असं ते करतात का ग सगळं? म्हणजे ते म्हणजे माझ्या वेळेला ना हा आमच्या घरच्यांनी ना म्हणजे असं गंमत म्हणून ना असं आमच्या चादरीखाली असे भाजलेले पापड ठेवले असते. होई. बसल्या बसल्या आमची इतकी फजिती झाली म्हणून सांगू. तुमची पिढी म्हणजे ना, पण ही कडक आयडिया आहे. हो ना? असंच काहीतरी करूयात का? म्हणजे समर आणि स्वानंदीला त्यांची पहिली रात्र कायम लक्षात राहिली पाहिजे. पण आजी, मला ना यावेळी खूप समाधान वाटतंय. म्हणजे त्या वेळेला ती जी पहिली रात्र होती गंडलेली, तेव्हा त्यांना जबरदस्ती डांबून ठेवायला लागलं होतं खोलीत. म्हणजे मीच केलं होतं तसं. यावेळी तरी तसं नाही करावं लागणार. काय सांगावं, यावेळी काहीतरी वेगळंच होईल. म्हणजे त्या दोघांच्या विनवण्या करायला लागतील ग. बाबा नो, दार उघडा रे आता. आजी आली 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 ऐकलं का तुम्ही काय बोलत असता पाठीमागे असं काहीतरी? तू ऐकलंस का आमचं बोलणं? नाही म्हणजे ऐकलं असशील तर ठीक आहे. आयडिया कशी वाटली? नाही म्हणजे आता तुमची पहिली रात्र सीझन 2 करायचा आहे ना आपल्याला. निकिता ताई काय? तर कशी लाजते बघ. समर, असा का उभा आहेस? तुला काही होतंय का? मग असा का उभा आहेस? नाही म्हणजे घरात एकदा का तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या ना की सगळ्यांच्या होतात रे, म्हणून विचारलं. नाही असं काही नाही काकू, मी ठीक आहे. का ग? नाही रे, सहजच. म्हणजे काय ते निकेताचा उत्साह बघितला ना तर मला वाटलं तुला त्याचं टेन्शन आलं की काय. नाही नाही, ते जाऊ दे. निकिता कशी आहे माहिती आहे ना आपल्याला. मला तर बाई विचित्र वाटलं. आता तुमची पहिली रात्र वगैरे म्हणजे किती ऑकवर्ड वाटलं. लोक काय म्हणतील? तुला माहिती होतं का निकेता असं काही करणार आहे ते? नाही तरीच नाही तर तू तर नकार देऊनच टाकला असतास ना. निकेता पण ना कधी कधी अतिच करते. आता तुमच्या मैत्रीबद्दल तिला वाटणं साहजिक आहे रे. म्हणजे तुमच्या प्रेमाचं तिला अप्रूप असणारच. पण म्हणून हे असं बरं दिसतं का? का गंमत म्हणून चाललंय सगळं? गंमत कसली कपाळाची. आता घरात नवीन जोडपा आहे ना, मग त्यांच्यासाठी हा विचार केला का कुणी? नाही म्हणजे निकेताला असं वाटलं का की आपण अंशुमनसाठी असा विचार करूया, अंशुमन आणि सुष्मितासाठी असा काहीतरी प्लॅन करूया, असं वाटलं तिला? नाही. ऍक्च्युली काकू, नाही नाही, मला माहिती आहे रे. म्हणजे अंशुमन निकेताला आवडतच नाही, आनंदलाही आवडत नाही. पण म्हणून असं तुमच्या पहिल्या रात्रीबद्दलच म्हणजे आता तुमचं तसं वय आहे का? लोक काय म्हणतील? खरंय आम्ही तसे तरुण राहिलो नाही होत आता. नाही नाही, सॉरी. म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. पण ह्या वयात म्हणजे असं सुहागरात पहिली रात्र म्हणजे हे जरा फिल्मी वाटतं. मला माहिती आहे तुला आवडलं नसणारच ते.